ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिॲक्शन्समध्ये हायड्रोकार्बन्स पार्ट 1 ज्याच्यामध्ये अल्केन्स कवर करणार आहे. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल्समध्ये बघितलं तर स्पीशीज हॅविंग वॅकंड ऑर्बिटलमध्ये वॅकंड एस अँड पीवाले हे एक्झाम्पल्स आहेत. वॅकंड डीमध्ये FeCl3 SbCl5 एक्सेट्रा SiF4 वगैरे येतात. आणि नॉट हॅविंग वॅकंड ऑर्बिटल पण जे पायपोलरायझेशन करू शकतात CO2 परत नंतर NO2 SO3 आणि सगळे ॲसिड डेरिव्हेटिव्हज. तसंच सिग्मा पोलरायझेशनवाले पण Cl2 Br2 I2 विच आर इंड्युस्ड डायपोल्स आणि इंटर हॅलोजन कंपाऊंड्स किंवा हे पण एक कंपाऊंड आहे I+ आणि N3- अझाईड. नंतर हे NOCl आणि CH3I हे पण सिग्मा पोलरायझेशनवाले एक्झाम्पल्स आहेत. पुढं न्यूक्लिओफाईल्समध्ये बघितलं विच आर न्यूक्लियस लविंग. काही जणांकडे लोन पेअर असू शकतं विच ॲक्ट ॲज लुईस बेसिस. त्याच्यामध्ये हे लोन पेअरवाले एक्झाम्पल्स आहेत. आणि नॉट हॅविंग लोन पेअर्स पण त्यांनी पाय इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात जसं की अल्काइन नंतर बेन्झिन वगैरे वगैरे. इलेक्ट्रोफाईल्स कॅन बी पॉझिटिव्हली चार्जड. मग त्याच्यामध्ये पण Na+K+ जे आहे ते इलेक्ट्रोफाईल्स नाही आहेत. आणि पण Hg2+ किंवा Hg2+2 हे इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करतं. आणि अजून H3O+ आणि NH4+ आर कन्सिडर्ड ॲज वीक इलेक्ट्रोफाईल्स किंवा नॉन इलेक्ट्रोफाईल्स. सेम Bf4- आर कन्सिडर्ड ॲज वीक न्यूक्लिओफाईल और नॉट न्यूक्लिओफाईल्स. पुढं बेसिसिटी आणि न्यूक्लिओफिलिसिटी कम्पेअर करायचं पॉईंट होतं. पहिल्यांदा इलेक्ट्रोफिलिसिटी बघू. इलेक्ट्रोफिलिसिटी म्हणजे इलेक्ट्रॉनकडं लविंगनेस. मग इलेक्ट्रॉनकडं लविंगनेससाठी तर स्वतःकडं पॉझिटिव्ह चार्ज जास्त असला पाहिजे. त्यामुळं इट इज प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. आणि स्टेरिक इंट्रन्सच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्यानुसार फॉर्माल्डिहाईडचं रेट सर्वात जास्त, नंतर अल्डिहाईड, मग कीटोनचं रेट इलेक्ट्रोफिलिसिटीमध्ये. आणि हे आपलं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग नेचरवरून हे ऑर्डर येतं आहे. आणि इकडचे +M वाल्या पॉवरनी. पुढं न्यूक्लिओफिलिसिटी कन्सिडर केलं तर न्यूक्लिओफिलिसिटीमध्ये बरेचसे पॉईंट्स आहेत. निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिओफाईल शुअरली नॉर्मल म्हणजे न्यूट्रल वाल्यापेक्षा जास्त असणार आहे. न्यूक्लिओफिलिसिटी जी आहे ते रिपल्शनला प्रपोर्शनल असणार आहे आणि सॉल्वेशनला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे इन सॉल्वंट. जर डोनर ॲटम्स बिलॉंग टू द सेम पिरियड जसं की CnOF ह्याच्यामध्ये साईज कार्बनचं सर्वात जास्त असणार आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी त्यामुळे फ्लोरीनची सर्वात जास्त. आता प्यारे पंकज सर म्हणजेच पोलर प्रोटिक सॉल्वंटमध्ये पंकज सर घेर लेते है म्हणजे त्याचं सॉल्वेशन जे आहे ते इलेक्ट्रॉन डेन्सिटी सर्वात जास्त F- आहे. तर त्याला F- सर्वात जास्त घेरून घेणार. मग घेरून घेतलं म्हणजे ते सॉल्वेशन सर्वात जास्त झालं. सॉल्वेशन जास्त झालं म्हणजे त्याची मोबिलिटी सॉल्वेशन झालं म्हणजे त्याची मोबिलिटी सर्वात कमी. म्हणून न्यूक्लिओफिलिसिटी जी आहे ती कार्बन मायनसची सर्वात जास्त अशा ऑर्डरमध्ये. आणि पोलार अप्रोटिक सॉल्वंटमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी तर आपलं F- वर सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे रिपल्शन पण F- सर्वात जास्त होणार पोलार अप्रोटिक सॉल्वंटमध्ये. मग त्या प्यारे अलक्सरमध्ये मग त्याच्यामुळं रिपल्शन F- सर्वात जास्त, त्याची एनर्जी सर्वात जास्त. म्हणून न्यूक्लिओफिलिसिटीचा ऑर्डर F- सर्वात जास्तवाला असेल. आणि सेम कन्सेप्ट इकडं बिलॉंग टू द सेम ग्रुपवाल्यामध्ये FCl Bri साईज आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी F- सर्वात जास्त. मग सॉल्वेशन पण F- सर्वात जास्त. म्हणून न्यूक्लिओफिलिसिटी F- ची सर्वात कमी इन पोलार प्रोटिक सॉल्वंट. पोलार अप्रोटिक सॉल्वंटमध्ये ह्याच्या उलटी ऑर्डर होणार आहे कारण रिपल्शन F- सर्वात जास्त होईल. पुढं हे काही एक्झाम्पल्स आहेत आपले सॉल्वंट्सचे. ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवण्यासारखं आहे नॉन पोलारमध्ये हे इकडचे. त्यानंतर पुढं न्यूक्लिओफिलिसिटीमध्ये इफ लोन पेअर कंटेनिंग ॲटम प्रेझेंट ॲडजस्टंट टू द न्यूक्लिओफिलिक ॲटम देन इट विल बी मोर न्यूक्लिओफिलिक दॅन न्यूट्रल. म्हणजे न्यूट्रल मीन्स साधं आपलं हे असं ऑर्डर्स. नंतर पुढं इफ डोनर ॲटम इज सेम देन न्यूक्लिओफिलिसिटी जी आहे ती बेसिसिटीप्रमाणे व्हॅरी करणार आहे. आणि नॉन पोलर मग आता नॉन पोलर सॉल्वंटमध्ये न्यूक्लिओफिलिसिटी जी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅटिस एनर्जी असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे लॅटिस एनर्जी NaFची सर्वात जास्त असणार आहे कारण ते सर्वात जास्त आयोनिक आहे. मग न्यूक्लिओफिलिसिटी त्यामुळं I- ची सर्वात जास्त येणार. त्यानंतर पुढं मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्समध्ये बघितलं
इन्सपासून किंवा अल्क आईन्सपासून H2 प्लस NiPT/PD जर यूज केलं तर आपल्याला साधं अल्केन भेटणार आहे. नंतर पुढं आपण जर RX यूज केलं, RXवर Na ड्राय इथर जर यूज केलं तर त्याचं हे वूर्ज रिॲक्शन होणार आहे, ज्याच्यामध्ये कपलिंग होऊन हे आता इथं इथेन तयार झालं आहे, मिथेनपासून इथेन. आणि पुढं कोल्बेज इलेक्ट्रोलायसिसमध्ये काय होतं, CH3COO म्हणजे हे आपलं कोल्बेज इलेक्ट्रोलायसिसमध्ये काय होतं, हे जे COO ग्रुप आहे तो CO2 म्हणून उडून जातो आणि हा CH3 रॅडिकल तयार होतो. मग हे दोन्ही CH3 रॅडिकल नाही, हे CH3 आणि दुसऱ्या CH3चं दोघांचं कपलिंग होऊन इथं इथेन तयार झालं. त्यानंतर पुढं सोडा लाईम डिकार्बॉक्सिलेशन पण एक असतं. सोडा लाईम डिकार्बॉक्सिलेशनमध्ये आपलं हे COONA उडून जातं CO2 म्हणून आणि राहिलं मग इथेन. आणि दुसरं एक रिडक्शन रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये CH3 CH2 X आहे, एक्सला रिप्लेस केलं जातं हायड्रोजननी. मग त्यासाठी झिंक डायल्यूट HCl यूज करतात. रिडक्शन रिॲक्शन देऊन इथेन तयार झालं. हे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स झालं. जर प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स बघितलं तर आपलं हे जे आहे हे आपलं ब्युटेन जर बघितलं, ब्युटेनमध्ये जेव्हा आपण हॅलोजिनेशन रिॲक्शन बघतो तेव्हा Br2Hμ जर यूज केलं तर 3 डिग्री प्रोडक्ट सर्वात जास्त असणार आहे, मग 2 डिग्री, मग 1 डिग्री. नंतर मग Cl2Hμ आपल्याला चेक करावं लागतं NPRP, NSRS आणि NTRT. मग त्याच्यामध्ये 1:3:3.8:5 हे रेट असतं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीचं. नंतर अनहायड्रस AlCl3 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl यूज केलं तर एक कार्बन कमी असणारं पॅरेंट चेनमध्ये आयसोमर तयार करायचं. आणि O2 जर यूज केलं तर आपलं कंबस्टन रिॲक्शन CX + HY गिव्ज CX + HY + X + Y/2 CX + HY + X + Y/4 O2 गिव्ज XCO2 + Y/2 H2O. हे मगाशी होतं ते कम्प्लीट कंबस्शन. आता इनकम्प्लीट कंबस्शनमध्ये कार्बन सॉलिड फॉर्मेशन होतं. इथं मग हे NCERT मधलं रिॲक्शन आहे CH4 गॅस + O2 गॅस गिव्ज कार्बन सॉलिड + 2 वॉटर. पुढं अरोमॅटायझेशन रिॲक्शन, ह्याच्यामध्ये N-हेक्झेन यूज केलं आहे. N-हेक्झेनमध्ये Cr2O3 V2O5 किंवा MO2O3 हे ऑन हीटेड ऑन Al2O3 ॲट 773 केल्विन अँड 10 to 20 ATM तेव्हा आपल्याला बेन्झिन मिळणार आहे, बेन्झिन. तसंच अजून एक रिॲक्शन आहे जी महत्त्वाची आहे, मिथेन प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ Ni आणि 1273 केल्विन गिव्ज वॉटर गॅस किंवा स्टीम गॅस. CO + H2ला वॉटर गॅस म्हणतात. नंतर पायरोलिसिसमध्ये हायर अल्केन्सपासून लोअर अल्केन्स तयार करतात. जसं की NCERTमध्ये हे रिॲक्शन्स देऊन ठेवलं. C6H4 773 केल्विनला हे प्रोडक्ट्स देतं लोअर अल्केन्समध्ये आणि अल्किन्स पण फॉर्मेशन होतं. ते बाय प्रोडक्ट असल्यासारखं आहे. आणि हे एक रिॲक्शन देऊन ठेवलं ज्याचे प्रोडक्ट्स हे आहेत. पुढं कंट्रोल ऑक्सिडेशनमध्ये हे रिॲक्शन्स देऊन ठेवलेत. मिथेन प्लस O2 जर केलं कॉपरच्या प्रेझेन्समध्ये तर आपल्याला मिथॅनॉल भेटणार आहे. कॉपरच्या प्रेझेन्समध्ये मिथॅनॉल. हे जे लक्षात ठेवतं ना, CM कोमा लक्षात ठेवा. CM कोमा. C वरनं कॉपर, M वरनं MO2O3 हे लक्षात आलं. मग M वरनं परत सांगतो, C वरून कॉपर आणि M वरनं MO2O3 हे मिथेनवर ॲक्ट करणारे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये कंट्रोल ऑक्सिडेशनमध्ये. मग त्याच्यामध्ये कोवरनं कॉपरच्या प्रेझेन्समध्ये असणार आहे मिथॅनॉल मधलं O. आणि नंतर मावरनं MO2O3च्या प्रेझेन्समध्ये अल्डिहाइड तयार होणार आहे, फॉर्माल्डिहाइड. CM कोमा. पुढची रिॲक्शन इथेनच्या प्रेझेन्स इथेन प्लस O2 इन प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज डायॲसिटेट. ते आपल्याला ॲसिटिक ॲसिड देणार आहे. नंतर पुढे CH3COOH आणि 3 डिग्री अल्केनमध्ये KMnO4 ऑक्सिडेशन जर केलं तर 3 डिग्री अल्कोहोल बनणार आहे. आणि 3 डिग्रीमध्ये कॉपर और Ag 300 डिग्री सेल्सिअस किंवा कॉपर Ag हीट जर दिलं तर आपल्याला अल्किन तयार करायचं आहे. नंतर पुढं नोट्समधले काही स्पेशल क्वेश्चन्स. ह्याच्यामध्ये हायड्रोजनेशन ऑफ कॉन्जुगेटेड अल्किन्समध्ये 6 मेंबर्ड ट्रान्झिशन स्टेट बनतं आहे, जे असं प्रोसेस आहे.
मग ह्याच्यामध्ये नुसार जर पहिलं करायला गेलं तर इथं सेम बाजूला आहे सिसवालं म्हणजे बोलू शकतो. त्यामुळं आपल्याला इथं मध्ये कॉन्ज्युगेटेड सिस्टीम असं आहे, त्यामुळे इथं मध्ये आपल्याला अल्किन भेटणार 1 मोल H2 जर यूज केलं. इथं तसं आपल्याला हे रोटेशन करता येणार नाही, तर रोटेशन करणं हे असं प्रोसेससाठी गरजेचं आहे. मग इथं ते बनवू शकणार नाही, हे स्कॅम होतं. मग त्याच्याऐवजी हे प्रोडक्ट बनणार आहे. हे दोन्ही आयडेंटिकल आहेत. मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं फ्री टू मूव्ह आहे, त्यामुळं इथं हे कॉन्ज्युगेटेडवालं प्रोडक्ट 6 मेंबर ट्रान्झिट स्टेट बनू शकतं. मग पुढं इथं पण आपल्याला रोटेशन करता येतं, पण यामध्ये आपल्याला रोटेशन म्हणजे रोटेशन करता येणार नाही, म्हणून लेस स्टेबलवालं ही अल्किन आहे, तर ह्याला हायड्रोजनेट करून टाकलं. आणि पुढं हे जे पूर्ण आहे त्याच्यामध्ये बाहेर पेरिफेरलला जर केलं तर ते हायड्रोजनेशन केलं तर ते अरोमॅटिसिटी लूज होती, म्हणून मधलं हे डबल बॉन्ड हायड्रोजनेट होतं आहे. आणि नंतर पुढं हे वाला एक क्वेश्चन बघून घ्या. पुढं अजून थोडं ट्रिकी क्वेश्चन इथं बनू शकतं. 12 मेंबरपर्यंत जे म्हणजे रिंगमध्ये 12 मेंबरपर्यंत सिसवालं जे असणार आहे डबल बॉन्ड ते जास्त स्टेबल असणार आहे. त्यामुळं हे ॲज अ रेट ऑफ रिॲक्शन जास्त असणार आहे ट्रान्सवाल्याचं 10 कार्बनच्या आतपर्यंत, कारण ते अनस्टेबल असणार आहे. पण जेव्हा 12च्या पुढं जातो किंवा 12ला येतो आकडा, तेव्हा गणित बदलतं. मग तेव्हा ट्रान्स जास्त स्टेबल होतं सिसपेक्षा, त्यामुळं ROR उलटं होतं. त्यानंतर हे वाला एक क्वेश्चन, नंतर हे वाला क्वेश्चन, नंतर ह्याच्यामध्ये आपलं कपलिंग जर केलं तर म्हणजे जर केलं आपलं वूर्समध्ये काय होतं, वूर्समध्ये जे आहे 1 डिग्री 2 डिग्रीचं कॉम्बिनेशन जे आहे ते डिस्प्रोपोर्शनपेक्षा डॉमिनेट करतं. पण 3 डिग्री RXमध्ये डिस्प्रोपोर्शनेशन जास्त होतं. आणि मग आता ह्याच्यामध्ये जर आपण करायला गेलं तर म्हणजे कपलिंग केलं, तर कपलिंग केल्यानंतर हे जे बनणार आहे, जे इंट्रावाला प्रोडक्ट बनणार आहे ते म्हणजे फास्ट असायला पाहिजे खरं तर, पण अँटी ॲरोमॅटिक रिंग बनती, म्हणून ह्याचं प्रोडक्ट इंटरवाला बनतं आहे. इंटरवाला ह्याचं म्हणजे रिंग अँटी ॲरोमॅटिक बनत असेल तर आपलं इंटरवाला प्रोडक्ट मेजर असतं. नंतर क्युबेनची जी डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन आहे ती 5 असते. नंतर पुढे या क्वेश्चनमध्ये इथं जर बघितलं तर रॅडिकल जे आहे ते या 2 बाजूला तयार होईल, पण रेझोनन्समुळं हे डबल बॉन्ड इकडे जाईल आणि इकडं आपलं फ्री रॅडिकल येईल, त्यामुळे ह्यांच्या दोघांमध्ये डबल बॉन्ड स्पीडमध्ये फॉर्मेशन होणार आहे. त्यामुळे ह्यांच्यामध्ये रिंग फॉर्मेशन होत नाही जे इथं दिलं आहे. मग ते स्कॅम झालं क्वेश्चन. मग त्यानुसार हे पुढं क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. मग अशी जे सायक्लो अल्केनमध्ये मी कन्सेप्ट सांगितलं ते थोडं चुकीचं सांगितलं. रिंग ऑफ मेंबर्स सायक्लो अल्केन्समध्ये 8, 9, 10, 11मध्ये कार्बन ॲटम्स असणाऱ्यांमध्ये सिसवालं जास्त स्टेबल असणार आहे ट्रान्सपेक्षा आणि डबल बॉन्ड, आणि रिंग हॅविंग मोर दॅन 11 कार्बन ॲटम्स म्हणजे 12पासून ट्रान्सवाला स्टेबल असणार आहे सिसपेक्षा डबल बॉन्ड. आत्ता पण चुकीचं बोललो, सायक्लो अल्किन्स आहे, अल्केन्स नाही. सायक्लो अल्केनवाला स्टेबिलिटीचं आपल्या पाठाचं आहे 6, 5, 7, 4, 3 असं. मग तसंच सायक्लो आईन्समध्ये म्हणजे जे ट्रिपल बॉन्ड जे आहे ते स्टेबल असणार आहे 8 मेंबरपेक्षा जास्तची रिंग असल्यावर, कारण तिथं स्ट्रेट लाईन बॉन्ड येते त्यामुळं. मग त्या कन्सेप्टवरून हे क्वेश्चन बनतं आहे की इथं जर असं म्हणजे इथं यूज केलं COOK आणि COOK, तर इथं रॅडिकल फॉर्मेशन होणार आहे. मग इथं ट्रिपल बॉन्ड बनू शकतं, पण हे 8 मेंबरची रिंग नाही आहे, त्यामुळं हे सस्टेन करणार नाही स्ट्रेट लाईनवालं. त्यामुळं ह्याचं इंटरवाला प्रोडक्ट जास्त स्टेबल असणार आहे. पण तेच ही 12वाली म्हणजे आपलं 8पेक्षा जास्तवाली रिंग जर घेतली तर ह्याच्यामध्ये मग आपण निवांतपणे ट्रिपल बॉन्ड तयार करू शकतो आणि तेच जास्त स्टेबल असणार आहे. पुढं हे XYZW वाले क्वेश्चन एकदा बघून घ्या. पुढं अजून एक प्रश्न येतं आहे की म्हणजे इन क्रॅकिंग ऑफ अल्केन CC बॉन्ड इज ब्रोकन बट नॉट CH बॉन्ड. हे एनसीईआरटी स्टेटमेंट आहे, कारण त्याचं रिझन त्यांनी दिले की बॉन्ड एनर्जी ऑफ कार्बन बॉन्ड इज लेस दॅन द कार्बन हायड्रोजन बॉन्ड, जे की आपल्याला ट्रू मानावं लागेल अकॉर्डिंग टू NCERT. आणि रिझन एक्सप्लेन्स असर्शन. आणि पॅरालिसिस फॉलोज फ्री रॅडिकल मेकॅनिझम, होमोलायप्टिक बॉन्ड ब्रेकेज आणि डिस्प्रपोर्शनेशन ऑफ कार्बन रॅडिकल.
त्यानंतर पुढं अजून काही पॉईंट्स आहेत. NO2 जे आहे ते इलेक्ट्रोफाईल पण नाही आहे, न्यूक्लिओफाईल पण नाही आहे. पण NO2+ जे आहे ते इलेक्ट्रोफाईल आहे, NO2- जे आहे ते न्यूक्लिओफाईल आहे. BF3 आहे ते इलेक्ट्रोफाईल आहे, पण BF4- जे आहे ते न्यूक्लिओफाईल आहे, विच इज वीक न्यूक्लिओफाईल किंवा नॉन न्यूक्लिओफाईल, जसं की BH4- होतं सेम तसं. H2O न्यूक्लिओफाईल आहे, पण H3O+ इलेक्ट्रोफाईल आहे. आणि ह्याला आपण वीक मानू शकतो आणि ह्या NH4+ पण तसंच मानू शकतो. आणि NH3 जे आहे ते न्यूक्लिओफाईल आहे. नंतर ऑल निगेटिव्हली चार्जड न्यूक्लिओफाईल आपण म्हणजे बोलू शकतो. ऑल पॉझिटिव्हली चार्जड इलेक्ट्रोफाईल आपण बोलू शकतो म्हणजे NCERTनुसार. इन वुर्ज RDS वुर्ज रिॲक्शनमध्ये रेट डिटर्मिनिंग स्टेप जे आहे ते कार्बन रॅडिकल फॉर्मिंग स्टेप आहे. पण त्याचं रेट ऑफ रिॲक्शन जे असणार आहे ते 3 डिग्रीमध्ये खराब असणार आहे, कारण तिथं डिस्प्रपोर्शनेशन होणार आहे. आणि अजून पुढं एक पॉईंट आहे, वुर्ज रिॲक्शनमध्ये सिमेट्रिकल अल्केन्स अल्वेज असं म्हणलं तर फॉल्स येत आहे, कारण तिथं इंटरवाले प्रोडक्ट्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत. पण कोलबेज इलेक्ट्रोलायसिसमध्ये बघितलं तर सिमेट्रिकल अल्केन्स अल्वेज असं म्हणलं तर ट्रू मानावं लागेल, कारण त्यांची ईड्स फार कमी असते इलेक्ट्रोलायसिसमध्ये.